नमस्कार. गौरी चौधरी यांची एक कविता, तुझी मिठी. विश्वगर्भ यज्ञाग्नी. स्वर्ग तो दूर नाही, तो तर तुझ्या मिठीतच श्वास घेतो. तुझी मिठी म्हणजे विश्वाचा गर्भ, जिथे काळ थांबतो आणि अनंताची बीजे पेरली जातात. जशी अमृतधारा देहातून आत्म्यात उतरते, तशी तुझी मिठी मला माझ्याच मुळाशी नेते. पहाटेचं धुकं जसं जगाला गूढ पांघरून घालून शून्यतेकडे नेतं, तशी तुझी मिठी माझ्या सर्व द्वंद्वांना शांत करते. कड्या कपारींमधून धावणारा प्रवाह जसा पृथ्वीला नव्या आकारात घडवतो, तशीच तुझी मिठी माझ्या अस्तित्वात नवं विश्व रचते. पावसानंतरचं निळं आकाश जसं निरभ्र होतं, पावसानंतरचं निळं आकाश जसं निरभ्र होतं, तशी माझी आत्माभूमी तुझ्या मिठीत पारदर्शक होते. गार वाऱ्याने थरथरलेल्या पानासारखा माझा श्वास तुझ्या मिठीत कंपित होतो आणि पुन्हा नव्याने जन्म घेतो. यज्ञकुंडातील अग्नीप्रमाणे तुझी मिठीही माझ्या अहंकाराला भस्म करते. ती समिधा गिळून तेजस्वी होते आणि मला शुद्ध निर्विकार ठेवते. सोमरसाच्या अमृतधारेसारखी ती माझ्यात झरत राहते, माझ्या सर्व तृष्णा क्षणात शांत करते. ऋचांमधील प्रार्थनेप्रमाणे तुझ्या मिठीत माझ्या श्वासांची अर्चना घडते. सरस्वती, गंगा, यमुना जशा वेदांतील नद्या, तशीच तुझी मिठी मला वाहून नेते ब्रह्मप्रवाहाकडे. आयुष्य ते कुठे बाहेर नाही, ना प्रपंचात, ना स्वर्गात, ना समाधीत. ते तर तुझ्या मिठीतच आहे. तुझी मिठी म्हणजे विश्वाची वेदी, जिथे तू अर्पण होतोस आणि मी यज्ञाग्नी, तुझ्या देहातून आत्मा उजळवणारी. आयुष्य म्हणजेच तुझी मिठी, तीच माझं अखंड विश्व, तीच माझी समाधी, तीच माझं अमृत, तीच माझा स्वर्ग. होय, तीच माझा स्वर्ग.